आज गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनलची टीम पोचली कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर. त्यांनी एक नवीन उपक्रम चालू केला. म्हणजे पहिल्यांदा ज्या गाड्या डायरेक्ट जिन्यामध्ये जात होत्या, त्यावर थोडेसे शेतकऱ्याचे तिथे भावाच्या बाबतीत किंवा वांद्याच्या बाबतीत वाद येत होते. त्या वादावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या सर्व तालुक्यातील गाड्या बोलून त्याचं मॉइश्चर, त्याचं स्टेपल तपासून त्या गाड्या चांगला भाव देऊन तिथं पोचवल्या जातात, म्हणजे जेणेकरून कास्तकाराला तिथला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. उत्पन्न बाजार समितीने हा उपक्रम चालू केला, याच्यात तुम्ही समाधानी आहात काय? हो. कास्तकाराचं समजा कास्तकार असतो, आपण एका जागी बसल्यानंतर कास्तकार एकामेकासोबत कुलकुल करतातच, पण याच्यात मग व्यापारी गिपाऱ्याचं काही आलं म्हणजे काही फरक पडते काय? नाही, काही फरक नाही पडत. अजून कृषी केंद्रवाले म्हणजे जे नेतृत्व अजून राहिले ते नेतृत्व चांगलं आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीतून जे समजा हे बॉडी आहे, हे काम शेतकऱ्यासाठी चांगले करू राहिले. अच्छा, हे होते कास्तकार. नाव काय तुमचं? पंकज प्रल्हादराव पाचपोय, कोणत्या गावाचे? सासर. हे सध्या तरी इथले जे कास्तकार आहेत हे या योजनेवर खुश आहेत. काय म्हणते कापूस, काय म्हणते? कापूस चांगला चालू आहे. हे बजेट बरोबर आहे का? गव्हर्नमेंटचे बरोबर. कास्तकाराला घाट्यात आहे. नाही आता काय बाहेर कमी भावात घेऊन राहिले, कमी भावात घेऊन राहिले आणि इकडे आता सीसीआय चालू आहे, याच्यात देऊ द्या आम्हाला. आता इकून गेल्यानंतर तिथं त्रास नाही का मग? नाही त्रास नाही. म्हणजे मग हे जर चांगलं आहे तर पहिल्यांदा येले त्रास होत होता का मग शेतकऱ्याला? त्रास कोणता? आता बाहेर भावच नाही खाजगीत, तर मग काय कास्तकार कोणाला देणार आहे? इथं आता घेऊन राहिले तर फायद्याची योजना कोणती? हे आहे का पहिल्यांदा डायरेक्ट मार्केटमध्ये जिन्यात जात जाते आहे? नाही, फायद्याची हेच आहे. त्याच्यापेक्षा कमी भाव भेटू राहिला तिकडे, इकडे जास्त भेटू राहिला तिकडे काय जाणार आहे? मग आता अडथळे करते येत नाही काही नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? समाधानी. म्हणजे सुनील पाटलानं उपक्रम चालू केला, चांगला केला. चांगला. लोक तर म्हणत पट्टच केलं बा सुधाकर पाटलानं उभं. लोक म्हणतील आम्ही काय म्हणा. काय म्हणते सुक्या जमते बजेट चांगला अतिशय. मग तुम्ही कास्तकार आहे का धंदेवाले? कास्तकारांबा समजा धंदेवाले असला त्याचा फायदा आहे का इथं? सगळ्याचा धंदेवाल्याचा फायदा आहे, कास्तकाराचा फायदा आहे. हे होते गिरी. आपण जे मॉइश्चर आहे की नाही ते पोहता कसं काढतात तर, किंवा मॉइश्चर कसं तपासतात, पण इथं लुच्चे लबळे अजिबात नाही का हो? आहे का हो? नाही, सीधा काम आहे. तर आता हे गावंडे भाऊ आहेत, हे मॉइश्चर कसं काय असते ते दाखवा बरं. म्हणजे कसं असते मॉइश्चर काय? आणि हे मीटर आहे. 6 असलं, याच्यात जर 6-7 असतं मच्छर असलं तर त्याचे भाव 7421. मच्छरचं जो जास्त असलं तर त्याचे भाव कमी होतात, थोडे रेट कमी आहेत, 7396 आहेत. हो. हायेस्ट तुम्हाला मॉइश्चर हायेस्ट किती पाहिजे? हायेस्ट त्याच्यातून 8 पाहिजे. 8 पाहिजे. हो. म्हणजे लुच्चे लबाडीचा इथं धंदाच नाही. बोगस काम नाही याच्यात, बोगस काम नाही. कारण की एक शेतकरी, कारण ओला कापूस येते त्याच्याने मच्छर जास्त येते. हो, त्याच्यानं जो सुका कापूस असेल त्याचा मच्छर आत येते. कापूस भाव कसे ठरले मग? 6 तर त्याचे भाव 7421. 7421 नंतर समजा तेले पट्टी कशी जाते मग? 7421 ची तर शिष्याची खर्च आहे. 7421 त्याच्यातून मपाईने कटाईने काही डायरेक्ट तुमच्या खात्यात चेक जमा होऊन जाते. हे व्यापारी जे घेतात हो, ते व्यापारी आले त्यांना बोली बोलणारे. हो, बोली बोलणार. आता बोली कधी बोलतात मग? बोली त्याच्या वर घ्यायचं असेल त्याला बोली बोलतात. अच्छा का हो? दादा हे आता तुम्ही व्यापारी आहे? हा, आपलं पहिल्यांदा नाव सांगा. आशिष साबळे, गजानन कॉटन इंडस्ट्री दर्यापूर. मी काय म्हणतो, हे तुमच्या सोयीस्कर आहे का अगोदर तो सोयीस्कर होतं? आमच्यासाठी अगोदरचं सोयीस्कर होतं. इथं कास्तकाराला खूप त्रास होऊन राहिला, कारण की कास्तकाराला गाड्या आणून 2-2 तास इथं उभं राहावं लागते. पण कास्तकाराला त्रास जरी होत असेल उभं राहिल्यापेक्षा, त्यांना भाव मिळते ना. हो, भाव फॅक्टरीमध्ये पण भेटत होता. इथे सध्या सीसीआय मुळे ह्या गाड्या इथे आलेल्या आहेत. डायरेक्टच्या गाड्या फॅक्टरीतच येऊन राहिल्या आमच्या. शिष्य हे तुम्ही जे मॉइश्चर तपासता, या मॉइश्चर मध्ये आणि तुमची इथं आलेल्या तुम्ही भाव ठरवा, याच्यात काही डिफरन्स आहे का? कास्तकाराचं असं म्हणणं आहे. नाही, काही डिफरन्स नाही. मॉइश्चर तपासून आम्ही रुईचं प्रमाण पाहूनच भाव ठरवतो. कास्तकाराचा जेवढा जास्त फायदा करता येईल तेवढा फायदा. प्रॉब्लेम असा येऊन राहिला की समजा तुम्ही हे तपासताना समोर तपासता दादा, पण का हो हे समोर तपासल्यानंतर व्यापारी तो ते मग कसं असला तरी मी घेतो, पण आतमध्ये जर हे मागचं तपासल्यानंतर आतमध्ये जर कास्तकारांना काहीतरी दुसरं आणलं तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम? काहीच नाही, आतापर्यंत प्रॉब्लेम आहे. ओपन मार्केट मध्ये घेऊन राहिलो ना, जशी क्वालिटी मातीत आणणार नाही कास्तकार, आणि कोणताच कास्तकार मातीत आपण कधी आणत नसते. तर एवढा विश्वास आम्हाला आमच्या कास्तकारावर आहे.
तर म्हणून तो चुकीचा आणणार नाही हे विश्वास ठेवून आम्ही ते घेऊन राहिलो. तर मिली बघत तिथं मारतात त्याची. म्हणजे शेवटी कास्तकाराचं मरण आहे, कास्तकाराचं भरायला जाते. आता इथं किती की येईन केलं म्हटलं तर जिनात तर मारल्याच जाईन भाऊ. मारला जातेच ना, हं? मारले कास्तकाराची पुढे तोडला त्या आडव्या हातानं तिथं गेल्यावर गेल्या ना. त्याला जबाबदार मग मार्केट कमिटी. मार्केट कसं आहे तो आयशरवाला ते पण आता मी बोललो त्यांनी सांगितलं ना की बा इथलं जर एकदा झालं ते तिथं फास्ट शेवट आहे म्हणून. कारणाला निमित्त आहे तिथं नाना प्रकारचे हे काढलं ते मौचर झलटा. आणि लेकरं म्हणतात जमीन वावर आहे तर पावर आहे. खरंच पावर करताय ते का हा उस्मानी सुलतान संकट आले आपल्याला समोर जावं लागते. राजो तुम्ही कोणत्या गावाचे? पिंपलोत. लगन गिगन झालं का? नाही करावं लागते. जमीन किती आहे? जमीन काहीच नाही. काहीच नाही. मग तर लागून ना मग तर मुश्किलच काम आहे आपल्याला. पिंपलोतच आहे तू. लय जमीन आहे का पिंपलोतले? 20 एकर. मग तो बरं आहे. बरं आहे. लग्न गिग्नाचा काय विचार आहे? पाहिजे ना पाहिजे. अगोदर पाहून ठेवली काय? बरं मी काय म्हणतो हे स्कीम व्यवस्थित आहे का? कशी आहे? व्यवस्थित आहे पण मावस चालले निघते. आता कापूस ओला आहे तर मावस निघून जायला. पण पहिले तर मग याच्यात हे राज्य तुम्ही पट्टी किट्टी कशी देता मग? आम्ही हे साहेब जेव्हा मावशीवर तपासतात त्यांनी 7346 सांगितला तर तोच भाव लिहायचा, गाडीचा नंबर, कास्तकाराचं नाव, एवढं कोण्या जिनिंगले जायचं आहे तेवढं सांगून मोकळं करून. तुम्हाला शंका आली होती का की बा या मार्केटमध्ये कुठंतरी मिली बघत असून हे करतील असं वाटलं म्हणून तुम्ही मार्केटमध्ये आले? हो मी विचारलं याच्यावर शेती नाही म्हटलं. हे कसे काय आले? तर तुमची जे शंकाचं निराशरण होतं की बा या मार्केटमध्ये कुठंतरी व्यापाऱ्याची याची मिली बघत आहे, हे तुम्हाला कुठं वाटलं काय की ओपन आहे सर्व? सुरुवातीला वाटलं होतं थोडंसं की इथं थोडी मिली बघत आहे, पण पाहिल्यावर असं वाटलं की इथं पारदर्शकता पण आहे. आणि सभापती जे सुनील पाटील गावंडे आहे यांच्या नेतृत्वात ही म्हणजे एपीएमसी म्हणजे ते स्वतः हजर आहेत, नाही तर स्वतः हजर आहेत म्हणून भरभराटी जाणार आहे आणि चांगलं कार्य सुरू आहे असं माझं निर्देशन आले. तुम्ही का काँग्रेसचं आहे का? भरभराटीत जाता म्हणजे होऊ शकते ना, कोणती मागे येऊ शकते ना. काँग्रेसचं जरी नाही मी, पण मी आजच्या पोझिशन मध्ये सांगतो की मॉइश्चर हे मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे म्हणून त्या मशीनवर मात्र तुम्ही सुनील पाटलाची स्तुती करासाठी आले का ह्या कास्तकारासाठी भलं करासाठी आले? कास्तकाराचे भलं करायला आलो, पण नाईलाजानं सुनील पाटील सभापती आहे म्हणून त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. बरं तुम्हाला काय वाटतं ते मॉइश्चरचं? ते मॉइश्चरचं मी आता पहिल्यांदाच पाहिलं, ते 6.7 दिसलं मला. त्यांनी सांगितलं की 8 जर असलं तर 7421 रुपये आणि त्या खाली जर म्हणजे त्या वर जर असलं तर मग 7396 रुपये असा भाव व्यापाराला तुम्ही एक समाजसेवक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू राहिलो. इथली जी सिस्टम आहे मग हे व्यवस्थित आहे का? म्हणजे शेतकऱ्याच्या फायद्याची आहे का? सध्या तरी मला शेतकऱ्याच्या फायद्याची वाटत आहे. हे होते निलेश पारडे. हे स्कीम चालू झाल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसतोय, पण जे व्यापारी वर्ग आहे तो थोडासा नाराज वाटतोच, कारण डायरेक्ट त्यांच्या जिन्यात गाड्या जात नसल्यामुळे. धन्यवाद. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपला कापूस आपण यार्डावर आणूनच तो विकावा, जेणेकरून आपला फायदा होईल. धन्यवाद. गन्ना गाफांना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल सागरे.